गणपती बाप्पा मोरया. गणपती हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देखील देवता आहे आणि गणेश ही प्रेरणा देणारी देखील देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीनं खाणारा आणि शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा आपला देव. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून आपण गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासूनच करतो. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीनं आणि पद्धतीनं गणपती बाप्पाला भजन आणि पूजन करत असतात. गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे खूप जास्त महत्त्वपूर्ण मानलं जातं. हे व्रत आचरण केल्यानं विघ्नहर्ता बाप्पा लवकरच आपल्याला शुभफल देत असतो. मग यंदाच्या ह्या वर्षामधील सगळ्यात शेवटची ही संकष्टी चतुर्थी कधी आहे? आपल्याला त्या दिवशी बाप्पांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला तो विधी पूर्ण करायचा आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे. तरच आपल्याला बाप्पा कृपाशीर्वाद देतील आणि आपल्या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. चला तर मग व्हिडिओला जाणून घेऊया. आणि त्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपला चॅनेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतो, जो पौर्णिमेच्या 4 दिवसांनी येतो. या दिवशी भाविक सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात आणि जो चंद्रदर्शनानंतर सोडवायचा असतो. यावेळी डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अखुरत संकष्टी चतुर्थी असं देखील म्हणतात. रविवारी 7 डिसेंबरला ही येत आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी आपण उपवास करायचा आहे आणि चंद्रोदयानंतर तो सोडायचा आहे. यंदाची ही संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय आता आपण जाणून घेऊया. 6:24 7 डिसेंबरला ही तिथी सुरू होत असून त्याची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी 8 डिसेंबरला संध्याकाळी 4:03 होणार आहे. या दिवशी आपण पूजा करण्यासाठी मुहूर्त हा सकाळी 8:19 ते दुपारी 1:31 असणार आहे. त्यासोबतच संध्याकाळी 5:24 ते रात्री 10:31 शुभ मुहूर्त असणार आहे. या दिवशी आपण जो चंद्रोदय करणार आहोत साजरी, त्याची वेळ ही रात्री 7:55 असणार आहे. उदयतिथीनुसार आपण हा संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 डिसेंबरला साजरा करणार आहोत. आता या दिवशी आपण जो काही विधी करणार आहोत तो कशा पद्धतीने करायचा ते देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की बाप्पांची कोणतीही गोष्ट पूर्ण करत असताना बाप्पांचे आपण त्या पद्धतीनं पूजन आणि विधी करणं हे खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. आणि यानंतर घरामधील पूजागृह किंवा देव्हारा हे गंगाजलानं शुद्ध करायचं आहे. आपल्याला तिथे लाल कापड अंथरून त्यावरती आपल्याला गणरायाची छोटी मूर्ती असेल तर ती स्थापित करायची आहे. हातामध्ये पाणी आणि तांदूळ घेऊन आपल्याला उपवासाची प्रतिज्ञा म्हणजे संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. यावेळी तुम्ही गणपती बाप्पांसमोर जो काही दिवा लावणार आहात तो म्हणजे तुपाचं निरांजन असायला हवं आणि त्यासोबतच उदबत्तीने देखील ओवाळायचं आहे. गणपती बाप्पाला अक्षता, लाल फूल म्हणजेच गणपती बाप्पाचं आवडतं असं जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. नैवेद्य दाखवायचा आहे आणि श्री गणेशाच्या मंत्रांचा जप करायचा आहे. या दिवशी तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथाही ऐकू शकता आणि यासोबतच शेवट विधीनुसार आपल्याला गणपती बाप्पाची आरती देखील करायची आहे. आणि संध्याकाळी 7:55 आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर पुन्हा एकदा आरती करून भोजन करायचं आहे आणि आपला उपवास तेव्हाच आपल्याला सोडायचा असतो. मैत्रिणींनो, चतुर्थी ही महिन्यामधून 2दा येत असते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात, तर अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यानं भगवान गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यामधील सर्व प्रकारची संकटे, दुःख, कष्ट नाहीसे होत असतात. पंचांगानुसार आपण मार्गशीर्ष महिन्यामधील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी साजरी करणार आहोत. जसं सांगितलं तसं या दिवशी आपल्याला यंदाच्या या गणेश चतुर्थीला शुभमुहूर्त हा सकाळी देखील असणार आहे आणि संध्याकाळी देखील असणार आहे. संकष्टी चतुर्थीचं महत्त्व खूप मोठं आहे. भगवान गणपतीची पूजा केल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते, कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहत असते. या दिवशी आपण गणपती बाप्पा जीवनामधील आपल्या सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतात.
चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांना आपल्याला या शेवटच्या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीला काय नैवेद्य देऊन आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे ते जाणून घेऊया. भगवान गणपतींना सगळ्यात महत्त्वाचा असा आवडता प्रिय भोग म्हणजे त्यांचे आवडते मोदक. ह्या अखुरक संकष्टी चतुर्थीला तुम्ही बेसन, तांदळाचं पीठ किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेले 11 किंवा 21 मोदक अवश्य अर्पण करा. मोदक अर्पण करत असताना जीवनामध्ये सुख आणि यश प्राप्त होतं. त्यामुळं बुंदीचे किंवा बेसनाचे लाडू देखील तुम्ही गणपती बाप्पाला आवर्जून खायला घालू शकता आणि हे लाडू अर्पण केल्यानं तुम्हाला बुद्धी आणि ज्ञानामध्ये वाढ होईल. तसेच तुमच्या नात्यांमध्ये मधुरता येईल असं मानलं जातं. यानंतर तुम्ही गणेशजींना केळे आणि खोबरे, गूळ यांचाही नैवेद्य अर्पण करू शकता. त्यामुळे तुमच्या घरामध्ये धन आणि सुखसमृद्धीचा वास होतो. यासोबतच आपल्या सर्व कामांमध्ये यश मिळेल. आणि रताळे हे कंदमूळ आहे आणि त्याला सात्विक असं फलाहारामध्ये स्थान देखील दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर उपवास करणार असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उकडलेले किंवा भाजलेलं रताळं नैवेद्य म्हणून आपल्या बाप्पांना अवश्य देऊ शकता. जीवनामधील सर्व विघ्न दूर होतील आणि तुमची अडलेली सर्व कामे यामुळं पूर्ण होण्यास मदत होईल. यानंतर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूर्ण विधिवत पूजा करायला खूप गरजेचं आहे. बुद्धी आणि विघ्नहर्ता असलेल्या आपल्या बाप्पांना त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण करून आराधना केल्यानं सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. यासोबतच तुम्ही ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ह्या 2 मंत्रांनी आपल्या गणपती बाप्पांचा मंत्रोच्चार करून आणि जप करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण उद्या येणारी ही संकष्टी चतुर्थी अवश्य साजरी करा आणि बाप्पांचा यंदाच्या वर्षीचा आशीर्वाद मिळवण्याचा नक्की प्रयत्न करा. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका. तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.